हे गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. आता जिमशी आलो आणि गाड्या बाला विभा आलाय आणि बाला आधीच आला होता अर्धा तास आधी. आता काय प्रॉब्लेम झाला सांगू. बालाची गाडीत घुसलाय साप. दाखवतो तुम्हाला काय आहे. यो बघा यो बघ इथं यो बघ दिसतंय काय. मी आता आलो त्याची पाठीमागची लाईट बंद झाली. खतरनाक वाला आहे. बाला थांबलाय हो. लवकर आम्हाला टाकून गेलेला जिमला. तर रोशन तिकडचीच गेला मला वाटतं गाडीने हाणली. विषय काय आहे मच्छाची चुकी आहे. मच्छा काय गेलाय यो समीर याचे उपाय झाला. यो सगळा यो बघ यो तोंड नाही दाखव पण मी याचं तोंड दाखवेन तुम्हाला. कधी लपशील तू. हा डेंजर आहे बघा. यो बघा दिसतं इथं. यो बघ इथं आहे इथं लयच मोठा आहे आणि पिल घातलाय डायरेक्ट. मेन जो सस्पेन्शन आहे ना मोनोशॉक तिथंच आहे बघा. आता काय करायचा. कसा कोणला बोलवला राकेशला बोलवलं. राकेशला येतंय. बाला टेन्शन मध्ये बघ. घरात जावाचा जिमशी डायरेक्ट इथंच. आता आमची जाम फाटलेली आहे. आम्ही काय कोण जाऊ नाही त्या हात घालायला. गाडीशी बघ इथंच लांब राहिलून. आता वाट बघतो सर्पमित्र यावाची. तो आलोच खाली. जाम मोठा साप आहे. नीट दिसव नाही तरी लाईट मारून दाखवू दे का तुम्हाला. थांबा हे बघा. अरे थांब भाई मी लाईट लावली गाडीची कला. माझं साप बघाला आईला. यो बघा कसला गाडी घुसलाय बघला. नजदीक जाके पूछ ना उसको बता देगा वो कौन सा ऊन है. चला गाडीचा उपयोग. हे आता बाला मला आयडिया आली. याच्यावर तो पुरीचा आवाज वाजवूया. मग माझ्या गाडीच्या पाठी होते. नको घरा बिरा वाचा. कसला आहे बघ आईला. डेंजर रे बघ कसला. तोंड आहे त्याचं इथं. धामान आहे बघ. बघ डोलं बघ कसं मागता नाही बघ. खतरनाक र बघ. यो हाय बाला. ये बालाची गाडी. बालाची गाडी घुसलाय साप. आईला डेंजर जबरदस्त. काय मॉन्जिनिस मग यो कसला या सापाचं नाव काय. मजेर आहे. पानशेट आहे का मजेर आहे. मोठा भाऊ मच्छा आलाय. मच्छा सर्पमित्राला घेऊन राकेश शिंदे सर आलेले आहेत. रेडी हे बघ फुल एकदम प्रोफेशनली. आहे ना काय जबरदस्त. पूर्व तयारी. तुकरा बरेल तिकडची लाईट लावली मी. काय तुझी व्हिडिओ चालू आहे का. करू ना. चालेल. तुला लाईट दिसते का. हा हे बघा हो बघा दिसते का. ओके ऑपरेशन स्टार्ट. आईला जबरदस्त रे. हो चालेल. पूर्ण गेलाय हा मोनोशॉक मध्ये. 2 मिनिटं. आला बाला हा चौथा कॉल असेल या सापाचा. याच सापाचा आमच्या टीमला. अच्छा एकच दिवड पाणदिवड मजेर आहे का. पूर्णतः बिनविषारी पाण्यात राहणारा साप. लोक याला फालतू साप बोलतात. ठीक आहे. हा पण हा साप डेंग्यू मलेरियाचे मच्छर माहिती तुम्हाला. डेंग्यू झाल्यानंतर किती खर्च येतो. हा त्या डेंग्यूच्या मच्छरांना किंवा त्यांच्या आळ्यांना खाऊन आपल्याला तो आजार होण्यापासून प्रिव्हेंट करतो. लक्षात आलं. ओके म्हणजे हा सुरक्षिततेच्या दृष्टीने हा किती साप महत्वाचा आहे. आपण पाणदिवड समोर आला तर समजतो अरे हा दिवड आहे बिनविषारी आहे. हा पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ह्या सापाचं कितीतरी आपल्या जीवनात महत्व आहे जे अनन्यसाधारण आहे. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी हा जीव वाचवला त्यासाठी तुमचा सगळ्यांचा आभार. ठीक आहे. आपण याला वेळ न घालवता बॅगिंग करूया. हा चिडलेला आहे. हा त्याचा जो हे आहे म्हणजे नागासारखी हे करतोय बघा ऍक्ट करतोय. म्हणजे नागाचा फणा असल्यासारखी पण पूर्णतः बिनविषारी साप आहे. लक्षात आलं. याला तुम्ही ओळखाल कसं. त्याच्या चेहऱ्यावरती बघा ह्या 2 रेषा आहेत दिसतात तुम्हाला. त्या बाजूला पण दिसतील ह्या बाजूला पण दिसतील. ही याची आणि हे जे त्याच्या अंगावरती जे चेक्स आहेत ना चेक सारखी डिझाईन. हा चेक्स हे तुम्ही ह्या डिझाईनने हा साप ओळखू शकता. ठीक आहे. ओके खूप मासे खाणारा साप.
मच्छी. बिनविषारी आणि विषारी पण तो सध्या आता इकडे कसा आला, इकडे तर पाणी पण विषारी नाही. साप तुम्हाला फक्त 4 लक्षात ठेवायचे आहेत. हा. नाग, फणादारी. हा. ओके. लक्षात आलं? हा. घोणस, कांबळ्या जोगी, कांबळे. जो कुकरच्या शिटी सारखा आवाज करतो, बरोबर. माहितीये. तिसरा फुरसे, सॉस्केल्ड वायपर. अच्छा. आणि चौथा मण्यार, कॉमन क्रेट. हे हा. 4 साप फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बाकी सगळे साप बिनविषारी आणि निमविषारी आहेत. लक्षात आलं? बाकी जर ते बिनविषारी निमविषारी साप तुमच्या घराजवळ आले तर एखादी मी तुला सांगितल्याप्रमाणे हा. काठीने किंवा झाडाच्या फांदीने तुम्ही त्याला हुसकवू शकता. पण जर विषारी साप आहे याच्या खेरीज हा. घोणस, मण्यार, नाग किंवा फुरसे हा. हे जर साप असतील तर सर्पमित्राला एनी टाइम फोन करा. तुमच्या सेवेसाठी सर्पमित्र हजर राहील. ओके, थँक्यू. याला आपण बॅगिंग करूया. थँक्यू. इन्फॉर्मेशन देत त्याच्याबद्दल पण थँक्यू. हा जर चावला ना तर चावत राहणारा साप आहे. ठीक आहे, ओके. थांबत नाही. बघा पूर्ण प्रोफेशनली ते तो इकडे कसा का आला? सापाला हा. पूर्ण चिडलाय. इकडे इकडे या बाजूला, या बाजूला. खालू नका लागेल. पॉज केली. किती झालं? गाईज बघा किती व्यवस्थित हँडल करावा लागतो, कारण तो पूर्ण चिडला आणि खूप टाईम झाला ना. त्याच्या अगोदर कुत्रा वगैरे येऊन त्याला त्रास दिला होता, त्याच्यामुळं खूप टाईम तो आता गाडीमध्ये होता. अजून बघा आता ट्राय चालू आहेत सरांचे. बायोप्सी तरी जर पण- असली तर मी अर्धा मिनिट. घाबरायची काय गरज नाही. फक्त 4 सापांपासून लांब राहायचं. तुम्ही सांगितले ना, नाग, हा मण्यार. मला जवळजवळ रॅटलस्नेक सारखा दिसला असता. लायटर स्नेक आपल्याकडे सापडत नाही. पहिली गोष्ट, जे डिस्कवरीला आपण बघतो ना, हां. तो साप आपल्या इथे नाहीये. आपल्या इथे 4 हे बिग 4 ज्याला म्हणतात, हा. नाग, मण्यार, फुरसे, घोणस. हां. या 4 सापांखेरीज 2 साप अजून विषारी आहेत, ज्यांच्या विषापासून अजूनही कोणाचा मेल्याचा रेकॉर्ड नाहीये. त्याचं नाव आहे कोरल स्नेक. ठीक आहे, पोळा. आता याचे डिझाईन आणि याच्यामध्ये आपल्या मण्यामध्ये काय डिफरंट आहे? मण्यार साप काळ्या रंगामध्ये, काळ्या निळसर रंगामध्ये आढळतो. ठीक आहे, आणि त्याच्यावरती पांढरे बँड्स असतात. लक्षात आलं? मी तुम्हाला फोटो दाखवतो त्याचा. तो साप तुम्हाला दिसला काळोखात आणि संध्याकाळचाच बाहेर पडणारा साप आहे. अच्छा. बॅग ही वरती लाव. मी लावली ना तशीच लाव. सेम लाव इथे लावा. बाजू झालंय. नाही नाही, भिंतीला लागून लाव. ही लावलेली कशी? हा, थोडा शटरच्या इकडे घे, शटरच्या बाजूला घे. हा, बस. टेकून लावा. ते टेकव. आता सेटअप चेंज केला आहे, कारण तिथून जात नाही तिथं. त्याच्यामुळं आता काय केलं आहे सरांनी, आता इकडे आम्ही बॅग लावली आहे. आता याला इकडे बॅगमध्ये टाकायचा ट्राय चालू आहे. कसला हुशार आहे तो. फायनली ओके, फायनली. कम्प्लीट. आता बॅगेतून पण चावू शकतो ना? चावू शकतो, पण हा जरी चावला हां. 1000 वेळा, किती वेळा, तरी विषजंत याला विषग्रंथी नाहीये. समजलं? फक्त मी तुम्हाला सांगितलं ना, 4 साप. 4 साप फक्त तुम्ही लक्षात ठेवा. हां. फणा काढलेला नाग विषारी, त्याच्यापासून 4 पावलं लांब राहायचा. कुकरच्या शिटीसारखा कुठल्या कोपऱ्यातनं आवाज आला तर तुम्ही कुठं घराच्या कोपऱ्यात काम करताय, कुकरची शिटी असा आवाज आला ना, लांब राहायचा. तिथे घोणस साप बसलेला असतो. रसेल स्वायपर, डेडली वेनमस. ठीक आहे. त्यानंतर कॉमन क्रेट, मण्या, सूर्यकंडरची रात्री बाहेर पडते. आत्ता काळ्या कलरमध्ये असतं, पूर्ण शेप काळ्या कलरमध्ये असतं, त्याच्यावरती व्हाईट बँड असतं. ही मण्या. आणि सॉस्केल्ड वायपर, जो त्याची लांबी आत्तापर्यंतची आमच्या रेकॉर्डमध्ये 16 इंच, 16 इंचापर्यंत तो वाढलेला आम्ही बघितलेला आहे. जिथे आपला कडापे गाव आहे ना, हां. डोंगराच्या जवळचं आहे, तिथे सापडतो जास्त. ते वास्तव्य त्याचं तिथे. आणि ते सोडले तर हे सगळे बिनविषारी आणि निमविषारी. जरी चावले, 2 वेळा चावले, 1000 वेळा चावले, फक्त एवढाच धोका असतो त्याच्यामध्ये की हे काही खातात पडलेलं. मच्छी असेल, उंदीर असेल, त्याच्यामुळे ह्यांच्या तोंडामध्ये बॅक्टेरिया असतो, जंतू. जर कोणाच्या चावला ना तर सरकारी दवाखान्यात इंजेक्शन टीटीचा, टिटॅनियम ते देतील. घाबरायचं अशासाठी नाही की त्याला विषग्रंथी नाही, मरणाचा धोका नाही आहे.
पण बॅक्टेरिया असल्या कारणाने आपल्याला कुठला तरी आजार होण्याची शक्यता असते. ठीक आहे, म्हणजे आपण जरी मांजरीने नख मारलं तरी आपण टीटीचं इंजेक्शन घेतो, पत्रा लागला किंवा एखादा खिळा रुपला तरी आपण टीटीचं इंजेक्शन घेतो. त्याचप्रमाणे हे साप जर चावले ना तर घाबरायची गरज नाही. मुळात म्हणजे सगळ्या आपल्या माणसांना फक्त 4च साप लक्षात ठेवायचे. सापांची ओळख झाली ना, तुम्ही तुमच्या घरात आलेला असा बिनविषारी सापही तुम्ही उचलून लावू शकता. लक्षात आलं? आता तू जसं मला बोलला, मी तुला मेसेज केला की बिनविषारी साप आहे, एखादी काठी घे, काठीने त्याला हुसकायचा प्रयत्न कर. हा झाला सोर्स. जर तुझ्याकडनं नाही झालं तर आम्ही आहोतच. ठीक आहे. आणि जर विषारी साप असेल तर एनी टाईम कधीही फोन कर. तुझ्या सेवेसाठी मी नाही, माझ्यासारखे बरेच सर्पमित्र हजर राहतील. फक्त सर्पमित्रांनी एवढं रेस्क्यू करताना करायचं, पायामध्ये शूज, हातामध्ये हुक असल्याशिवाय रेस्क्यू करायचा नाही. कारण हे प्रॉपर सेफ्टी, साधं आणि सोपं काम नाही. ओके, हे इम्पॉर्टंट आहे सर. कारण एक सेकंद जरी आपला डोळा इकडचा तिकडे झाला ना, हा बाईट करून कधी निघून जाईल सांगता येत नाही. तर हा जीव तुम्ही वाचवलाय सगळ्यांनी, तर सगळ्यांचा आभार. ओके, थँक्यू. याला जवळच कुठेतरी नाल्याजवळ रिलीज करायला लागेल. लांब न्यायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, याच्यापासून कुठला धोका नाही. ठीक आहे, ओके, चला, थँक्यू सर. मला वाटतं चेकडचा आजच्या दिवसातला 5वा कॉल असेल. होता तिकडे पण कुत्रा त्याच्यावर भुकत होता ना, त्याला जायला कुठे चान्स नाही. तो तिथे लपून. आणि तो पूर्ण याच्यात आतमध्ये होता असं, म्हणजे आता मला टेन्शन काय, त्याचा पण दुसरा कुठला साप तर रोज चेक करायला इथे बसलाय का नाही साप. मला ते गाडी धुवू ना, पाणी बिनी मार. नाही, काय नाही. तसं नाही बोलणार. हा आहे ना, हा घाबरला. हा घाबरला. आलेत ना, हा. घाबरला आणि त्यात जाऊन बसला. मला अडगळीत बसला ना. तुम्ही बोलात नाही काठी घाल, मी काठी घातली असते, पण तो जर वरती शीट मध्ये गेला असता ना किंवा असा, तर मग जरा tough कारण गेला. त्याला आहे ना निघायला भरपूर जागा होती. निघायला भरपूर जागा होती, त्याच्यामुळे पटकन निघाला. ठीक आहे, ओके, चला, ओके, चल. मित्रांनो, आता जो आपण साप पकडलाय त्याला सर काय बोलतात? शेकड, किलबॅक, मजेरा, मजेरा. पानशेट, पाण्यातला साप, पूर्णतः बिनविषारी, नॉन वेनमस. पाण्यामध्ये पण विषारी साप असतात. तर त्याला आता आम्ही सोडायला पण चाललो की म्हणजे पकडून फक्त व्यवस्थित जागी त्याला पुन्हा एकदा त्याच्या घराच्या ठिकाणी, म्हणजे जिथं त्यांचं वास्तव्य असतं तिकडे सोडायचा प्रयत्न करतो. ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर सरांनी साप तर पकडलाय, पण त्याच्यासोबत खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे. आपल्या सर्वांना नक्कीच ती सर्वकडे उपयोगी होईल. मित्रांनो, तुम्ही पण पूर्व विभागात कुठेही राहताय तर मी ह्या सर्पमित्रांच्या सर्वांचे नंबर इथे डिस्प्लेला देऊन ठेवतोय. तुम्हालाही गरज लागेल तर नक्की फोन करा. कायदे माहिती आहे, बरोबर. आपण उगाच एखाद्याला दाखवतो ना तर ते म्हणजे नियमामध्ये बसत नाही, आणि तसं कोणी करू पण नाही. आणि जे करतात ना त्यांना लिगल अथॉरिटी असते, शासनाची परवानगी असते. ज्या काही हे आहेत हाफकिन वगैरे संस्था आहेत, त्यांचं वेनम ॲस्ट्रॅक्शन म्हणजे काही प्रमाणात स्टोअर काढलं जातं. चुकीचं आणि आजकालमध्ये मला तर कुत्र्याचे समजत नाही याच्यात. मी तुला पाठवतो, माझ्या नंबरला तो हे केलाय. मी तुला सगळे विषारी साप पाठवतो, सगळे बिनविषारी, सगळे निर्विषारी पाठवतो. फक्त तू विषारी साप लक्षात ठेव, बाकी सगळे सोडून दे. ठीक आहे, ओके. मला जर तू फेसबुकला हाय केलंस ना तर तुझं सगळे तुला रील्स बघायला मिळतील, जेणेकरून प्रत्येकाला सापाची ओळख व्हावी. हे बघा, दे. आता भीती वाटायला लागली. आईला डोळे कसले चमकतात ना त्याचे. सरांची एक गोष्ट मला आवडली, खरं सांगतो. म्हणजे तुम्हाला आधीच माहिती होतं की साप बिनविषारी आहे, तरी पण तुम्ही ज्या प्रोफेशनल वेने आलात ना ते बघून मला खूप बरं वाटलं. म्हणजे ऍक्च्युली हे माहिती होतं, तू मला फोटो पाठवलास तो चेकड आहे. ओके, पण चेकडच्या बरोबर अजून विषारी साप असेल तर बरोबर. ओके, त्यासाठी आपण पहिले प्रोटेक्ट असायला पाहिजे, तर तो पुढली 5 वर्ष जीव वाचू शकतो. जर तू रेस्क्यूअर सेफ नाहीये तर तो काहीच करू शकत नाही. स्वतः सेफ राहा पहिले. सापाला रेस्क्यू केला होता आणि त्याच्यानंतर त्याला सोडलाय आणि आता सारड्याला आलोत आणि सारड्याला सरांना सोडलंय. तर सरांचा आणि त्यांच्या टीमचा नंबर मी इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, नंबर येतो. सर सारड्याला राहतात. तर सारड्याच्या आसपासचे जर कुठं असतील असं काय असेल, आता उन्हाळ्याच्या दिवसात हे साप जास्त निघतात बाहेर, तर सरांनी आम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावर. तर तुम्ही नक्की सरांना फोन करा आणि बाकी जे सर्पमित्र आहेत त्यांचेसुद्धा नंबर मी इथं समोर तुम्हाला दिसतात, त्याच्यावर नक्की कॉल करा आणि रिस्क घेऊ नका जास्त. आणि जिथं माहिती आहे तिथेच हात घाला. आणि बाकी सरांनी जी इन्फॉर्मेशन दिली ती तुम्ही आता ऐकलेलीच असेल. तर हा ब्लॉग इकडेच एंड करूया. चला भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.